हेलो बच्चों, सभी को शुभोदय। आज मैं लाई हूँ 9वीं कक्षा के पाठ 4 अनुशासन ही शासन है। अनुशासन ही शासन है। यह आज पाठ आपको समझाने के लिए मैं आपके सामने हाजिर। सभी लोग कैसे हैं? सभी को शुभोदय। हम अनुशासन ही शासन है। इसके कवि क्या है? डॉक्टर रमेश मिलन। डॉक्टर रमेश मिलन। इनका एक पहले हम क्या करेंगे, इनका एक परिचय यहाँ पर देखेंगे। इनका एक परिचय यहाँ पर हम देखेंगे। कवि का नाम, कवि का परिचय क्या है यहाँ पर? कवि का नाम क्या है? डॉक्टर रमेश मिलन। डॉक्टर रमेश मिलन। इनका एक जन्म कब हुआ? इनका एक जन्म कब हुआ यहाँ पर? इनका एक जन्म 7 जुलाई 1946 को 7 जुलाई 1946 को इनका एक जन्म होता है। वह कहाँ पर होता है? उनका स्थल कहाँ है? कौन से गांव में होता है यहाँ पर? वह क्या है यहाँ पर? एक मछाड़ जिला, मछाड़ उत्तर प्रदेश के उत्तर प्रदेश के बुलंदशहर के मछाड़ के गांव में इनका एक जन्म होता है। इन्होंने क्या है, एक हिंदी के सुप्रसिद्ध बाल साहित्यकार इन्होंने है। सुप्रसिद्ध बाल साहित्यकार यानी बच्चों के ही गीतों को साहित्य को यहाँ पर रचना करने वाले इन्होंने सुप्रसिद्ध बच्चों का ही एक साहित्य रचना करने में बहुत ही सुप्रसिद्ध श्रेष्ठ यहाँ पर इन्होंने रहा है। इनका एक क्या है यहाँ पर? इन्होंने क्या है यहाँ पर? हिंदी एवं राजनीति शास्त्र में, हिंदी में और राज्य शास्त्र में इन्होंने MA डिग्री पाली है। MA डिग्री इन्होंने पाली है। और इन्होंने क्या है यहाँ पर? हास्य और व्यंग्य नाटिका, हास्य और व्यंग्य, हंसना भी और तुच्छ करना भी, व्यंग्य करना भी, असह्य का, व्यंग्य का मतलब क्या है यहाँ पर? असह्य करना, तुच्छ देखना। वह क्या है यहाँ पर? एक नाटिका का नाम क्या है यहाँ पर? बात इतनी सी है। क्या है? बात इतनी सी है। यह क्या है? दूरदर्शन में धारावाहिक के रूप में क्या है यहाँ पर? प्रसारण हुआ है। क्या है यहाँ पर? बात इतनी सी है। यह व्यंग्य रचना, हास्य और व्यंग्य दोनों एक रीति से, दोनों एक ढंग से क्या है यहाँ पर? यह एक धारावाहिक के रूप में क्या है? दूरदर्शन पर एक प्रसारण होता रहा है। तो इनका एक कविता संग्रह क्या है यहाँ पर? सोने की मछली। कविता संग्रह क्या है यहाँ पर? सोने की मछली इनका कविता संग्रह का नाम है यहाँ पर। और इनका एक पुरस्कार आया है। किस एक वजह से आ गया है यहाँ पर? किसके द्वारा आ गया है? NCERT द्वारा। इसका एक विस्तृत रूप क्या है यहाँ पर? नेशनल काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च एक ट्रेनिंग। इस एक द्वारा क्या है यहाँ पर? इनको एक पुरस्कार दिया गया है। हिंदी में क्या कहते हैं इसको? राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान और प्रशिक्षण परिषद, ऐसे इस एक द्वारा क्या है? इनको एक पुरस्कार मिला है। समझ में आ रहा है बच्चों? अभी देखो इनकी एक प्रमुख रचनाएं और अलग अलग बहुत सारे इन्होंने क्या है यहाँ पर? प्रमुख रचनाएं एक रची है। तो इनके एक प्रमुख रचनाएं क्या है यहाँ पर? उनके एक नाम क्या है यहाँ पर? एक मेहनत की महक का मतलब है यहाँ पर खुशबू, आपको मालूम ही है। मेहनत की महक, छिड़कते पंख यह कहानी है। और सरस गीत विज्ञान के यह गीत है। एक चमन के फूल, चमन का मतलब क्या है यहाँ पर? एक बगीचा। चमन का मतलब क्या है यहाँ पर? बगीचा। एक बगीचा, एक चमन के फूल, यह क्या है? उपन्यास है। यह क्या है? मेहनत की महक, छिड़कते पंख यह कहानियां हैं। और गीत क्या है यहाँ पर? सरस गीत विज्ञान के यह गीत है। और उपन्यास क्या है यहाँ पर? एक चमन के फूल। यह आदि क्या है? इन्होंने अनेक रचनाएं इन्होंने की है। प्रस्तुत कविता इनके क्या है? कविता संग्रह से उनके कविता संग्रह कौन सा कविता संग्रह से लिया गया है? कोकिल कंठ सलोने गीत से लिया गया है। प्रस्तुत कविता क्या है यहाँ पर? कोकिल कंठ सलोने गीत संग्रह से यहाँ पर इनका यह एक अनुशासन ही शासन पद्य को लिया गया है। ये
शासन अनुशासन ही शासन है, यह पद्य किससे लिया गया है, किस एक संग्रह से लिया गया है, ये भी प्रश्न यहाँ पर आता है, एक अंक के लिए प्रश्न आता है, इसलिए ये भी क्या करना है यहाँ पर एक देख लेना है। अच्छा बच्चों समझ में आ रहा है? तो यहाँ पर क्या है, एक कवि परिचय आप देखें। कवि का नाम क्या है? कवि ಹೆಸರು ಏನ್ರಿ? ಇಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ರಮೇಶ್ ಮಿಲನ್. ಇವರ ಜನ್ಮ ಯಾವಾಗ ಆಯ್ತು? ಒಂದು ಜುಲೈ 7, 1946 ಆಯಿತು. ಇವರು ಎಲ್ಲಿ ಜನನ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಒಂದು ಬುಲಂದ್ ಶಹರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಂದು ಏನರ ಮಚಾಡ್ ಎಂಬಂತ ಒಂದು ಏನರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇವರ ಒಂದು ಜನನ ಆಗ್ತದೆ. ಇವರು ಏನರ ಬಾಲಗೀತೆಗಳ ಒಂದು ಸುಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂಥ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯಕಾರರು ಇವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇವರು ಒಂದು ನಾಟಕ ಬರೀತಾರೆ. ಯಾವ್ದು ಒಂದು ಏನಪ್ಪ ಹಾಸ್ಯ ವ್ಯಂಗ್ಯ ಇರುವಂಥ ಒಂದು ನಾಟಕದ ಹೆಸರು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಾತ್ ಇತ್ನಿ ಸಿ ಹೈ. ಈ ಒಂದು ನಾಟಕ ಏನಂತ ಧಾರಾವಾಹಿಯ ಒಂದು ಮೂಲಕ ಪ್ರಸಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಆಗ್ಯದ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ತಿಳಿದ್ಬಿಡ್ತದ್ರಿ. ಅವರ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಕವಿತೆಯ ಸಂಗ್ರಹ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸೋನೆ ಕಿ ಮಚಲಿ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಮಚಲಿ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಮೀನು. ಸೋನಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂಗಾರದ ಮೀನು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹ ಇದು ಇಲ್ಲಿ ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇವ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಪುರಸ್ಕಾರ ಏನಪ್ಪ ಏನೋ ಬಹುಮಾನ ಲಭಿಸಿದ ಅದು ಏನಿತ್ತಪ್ಪ NCERT ನ್ಯಾಷನಲ್ ಒಂದು ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಆಫ್ ಎಜುಕೇಷನ್ ರಿಸರ್ಚ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇಲ್ಲಿಂದ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಮೂಲಕ ಏನಂದ್ರೆ ಇವರಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಅನೇಕ ರಚನೆಗಳು ಇವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಒಂದು ಏನಂತಾರೆ ಕಥೆಗಳು ಯಾವ್ಯಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೆಹನತ್ ಕಿ ಮಹಕ್, ಛಡಕತೆ ಪಂಕ ಇವು ಕಥೆಗಳು ಅದಾವ. ಆಮೇಲೆ ಗೀತೆ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸರಸ್ ಗೀತ ವಿಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಇದು ಗೀತೆ ಅದ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಉಪನ್ಯಾಸ ಕಾದಂಬರಿ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏಕ ಚಮನ್ ಕೆ ಫೂಲ್. ಚಮನ್ ಅಂದ್ರೆ ಏನಂದ್ರೆ ತೋಟ, ಹೌದ್ರಿ? ಆ ಒಂದು ಏನಪ್ಪ ತೋಟ ಈ ಒಂದು ಉಪನ್ಯಾಸ ಐತ್ರಿ. ಅನೇಕ ಇತ್ಯಾದಿ ಅನೇಕ ಒಂದು ಇವರು ರಚನೆಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಈ ಒಂದು ಶಬ್ದಕ್ಕೆ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹ ಈ ಅನುಶಾಸನಿ ಶಾಸನ ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನ ಏನಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿಂದ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗೈತಿ ಅಂತಂದಾಗ ಇವರು ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹವಾದಂತಹ ಒಂದು ಕೋಕಿಲಕಂಠ ಸಲೋನೆ ಗೀತ ಏನಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಕವಿತೆ ಸಂಗ್ರಹದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗೈತಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ತಿಳಿದು ಬರ್ತದೆ. ಆಯ್ತಾ? ಈಗ ಏನಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಕವಿ ಪರಿಚಯ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಈಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್ ಸ್ಟಾರ್ ಹಾಕಿ ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪೇರ್ ಒಳಗೆ ಬರಿಬೇಕು ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್. ಇನ್ನು ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಇದ್ರೊಳಗೆ ಒಂದು ಪುರಸ್ಕಾರ ಬರಿಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಧಾರಾವಾಹಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾಟಕ ಐತಿ ಅದರ ಹೆಸರು ಬರಿಬೇಕು. ಎಲ್ಲವನ್ನು ನೀವು ಒಂದು ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್ ಬರೀರಿ. ಹೌದಾ? अभी क्या है यहाँ पर इसका एक पद के एक उद्देश्य को जाएंगे. पद के एक क्या है यहाँ पर उद्देश्य को जाएंगे. इसका एक उद्देश्य क्या है मैं बताई हूँ पहले ही. मैं स्टार्टिंग में पहले पार्ट बताते समय ही मैंने क्या किया है मैंने बताया है. तो यहाँ पर क्या है इसका एक उद्देश्य, इस पद का एक उद्देश्य क्या है, अनुशासन क्या होता है, अनुशासन क्या होता है और शासन क्या होता है, यहाँ आप पहले समझ लेना है. अनुशासन है यानी आज्ञा. अनुशासन क्या है यहाँ पर? आज्ञा ही एक शासन का मतलब क्या है यहाँ पर? एक वो भी आज्ञा ही होता है और नियम होता है, नियंत्रण होता है. हाँ, ये दोनों भी क्या है एक ही अर्थ देते हैं. आज्ञा, नियंत्रण, उपदेश और नियम, शिस्त बोलते ना. हाँ, शिस्त से रहो. हाँ, ये सभी नियंत्रण में रहो, नियम में रहो, नियम पालन करो. ये सभी क्या है? अनुशासन ही अशासन. ये दोनों भी क्या है? एक ही अर्थ देने वाले एक शब्द है. ये दोनों का मतलब क्या है यहाँ पर? एक आदेश, आज्ञा, शिस्त और क्या है यहाँ पर? अधिकार. ये सभी क्या है यहाँ पर? नियंत्रण, व्यवस्था. ये सभी क्या है? इसका एक अर्थ है. इसका एक उद्देश्य क्या है? कोई भी पाठ हो, कोई भी एक पद्य हो, सभी को क्या है यहाँ पर एक उद्देश्य रहता है. कुछ न कुछ हमको सीखने के लिए यहाँ पर मिलता है. तो इससे हम क्या सीखते हैं? लाल हरी पीली बत्ती. लाल हरी पीली बत्ती क्या है यहाँ पर? ये ट्रैफिक के संकेत हैं. यातायात का मतलब क्या है? आने जाने का.
आने जाने के एक रास्ते पर आने जाने के एक लोगों का एक संकेत, ट्रैफिक संकेत को सिग्नल बोलते हैं हम, हाँ सिग्नल बोलते हैं। हम अभी रास्ते पे जा रहे हैं, मार्ग पे जा रहे हैं, तो उसको क्या है वहाँ पर सिग्नल रहते हैं रास्ते पे, उसका लाल हरी पीली ये सभी जिब्रा पट्टी ये सभी क्या है यहाँ पर एक रास्ते के एक सिग्नल है, एक संकेत है। इस संकेतों को हम कैसे पालन करना है, संकेतों को हम कैसे पालन करना है, ये हमको समझाने का एक कोशिश प्रयत्न यहाँ पर रमेश मिलन जी यहाँ पर कोशिश कर रहे हैं। समझ में आ रहा है? तो देखो चलो हरी पर, चलो हरी पर, इसका मतलब क्या है यहाँ पर चलो हरी पर? हाँ अभी हम हरा लेंगे तो क्या करना है, एक हरा, एक क्या है यहाँ पर ये सभी क्या है हरा है, ये हरा क्या है यहाँ पर चलना है, क्या है यहाँ पर हरा बत्ती आ गया तो चलना है, हरा बत्ती आ गया तो क्या करना है चलना है, हरा बत्ती आ गया तो चलना है। फिर क्या है यहाँ पर रुको लाल पर, रुको लाल पर, अभी लाल बत्ती आ गया, लाल बत्ती आ गया तो क्या हो गया है यहाँ पर हम यहाँ पर रुकना है, क्या है रुकना है, लाल बत्ती आ गया तो क्या करना है यहाँ पर रुकना है, ठीक है। और क्या है यहाँ पर पीली बत्ती आ गया, पीला, पीला यानी पीला, ये पीली बत्ती आ गया तो क्या करना है यहाँ पर सचेत रहना है, चलने के लिए पीली आ गया तो सचेत रहना है, होशियार होना है, तैयार होना है, सिद्ध होना है, ठीक है। यहाँ पर क्या होना है सचेत होना है, सचेत होना है। समझ में आ रहा है? हाँ आप लोगों को समझ में आ रहा है? इसीलिए यहाँ पर क्या है एक हरा आ गया तो चलना है, और लाल आ गया तो रुकना है, पीले आ गया तो यहाँ पर क्या है यहाँ पर सचेत, जाने के लिए सिद्ध होना है, जाने के लिए यहाँ पर सिद्ध होना है। हाँ सड़क पर जिब्रा क्रॉसिंग पर, सड़क पर जिब्रा क्रॉसिंग रहती है, जिब्रा यहाँ पर ये क्या है सड़क है, ये क्या है सड़क है, तो यहाँ पर क्या हो जाता है जिब्रा क्रॉसिंग, जिब्रा क्रॉसिंग यानी ऐसे पट्टियाँ आती हैं, ऐसे क्या आती हैं यहाँ पर पट्टियाँ आती हैं, जिब्रा क्रॉसिंग, यहाँ पर क्या है पार करना है, इससे हमको क्या सीख मिलती है यहाँ पर पार करना, यह क्या समझाता है क्रॉस पार करना, पार करना, यह क्या है यहाँ पर पार करना, जिब्रा क्रॉसिंग पर हम क्या करना पार करना, ऐसे यहाँ पर समझ में आते हैं। इसीलिए यहाँ पर क्या है इस पद के द्वारा, इसी पद के द्वारा विद्यार्थियों को सड़क पार करते समय ध्यान रखने की बातें सिखाई जा सकती है। इस पद के द्वारा हम सबको, बच्चों को, आप सबको क्या है यहाँ पर इस एक सड़क के संकेतों को, नियमों को पालन करने से क्या एक लाभ है, पालन करने से ध्यान से हम ध्यान रखने की एक बातों को क्या करते हैं यहाँ पर सिखाया जाता है इस एक पद से। ಈ ಪದದಿಂದ ಮಕ್ಕಳೇ ಏನು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ನಾವು ಏನು ಕಲಿತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನೋಡೋದಾದ್ರೆ ನಾವೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಪದ್ಯಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮಗಳನ್ನು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಯಪಡಿಸಲಾಗ್ತದೆ। ಆ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಬರ್ತಾವ, ಯಾವ್ಯಾವ ಬಣ್ಣದ್ದು ಬರ್ತಾವ, ಯಾವ ಬಣ್ಣದ್ದು ಬಂದರೆ ನಾವು ಏನಪ್ಪ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊತೀವಿ। ಈಗ ಹಸಿರು ಬಣ್ಣ ಬಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹೋಗ್ಬೇಕ್ರಿ, ಹಸಿರು ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ಹೋಗ್ಬೇಕು, ಅದು ಕೆಂಪು ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ನಾವು ನಿಲ್ಲಬೇಕ್ರಿ, ಕೆಂಪು ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ನಾವು ನಿಲ್ಲಬೇಕು, ಅಲ್ಲೇ ನಾವು ಎಲ್ಲಿರ್ತೀವಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ನಿಲ್ಲಬೇಕು। ಅದೇ ಹಳದಿ ಬಂದಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಾಗಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಸಿದ್ಧರಾಗಬೇಕು। सचेत का मतलब क्या है यहाँ पर ಎಚ್ಚರಿಕೆ, ಹೋಶಿಯಾರ್, ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕು। ಅದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಳದಿ ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ನಾವು ಸಿದ್ಧರಾಗಬೇಕು, ಹಳದಿ ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ನಾವು ಸಿದ್ಧರಾಗಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಹಸಿರು ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ನಾವು ಹೋಗಬೇಕು, ಕೆಂಪು ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ನಾವು ನಿಲ್ಲಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿಯಮಗಳನ್ನು ನಾವು ಈ ಪದ್ಯದಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊತೀವಿ। ಅದೇ ರೀತಿ ಜಿಬ್ರಾ ಕ್ರಾಸ್ ಅಂತ ಬರ್ತದ್ರಿ, ಆ ಜಿಬ್ರಾ ಕ್ರಾಸ್ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಪಟ್ಟಿ ಮೇಲೆ ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ರೋಡ್ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ರೋಡನ್ನು ದಾಟಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಜಿಬ್ರಾ ಪಟ್ಟಿ ಇದು ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತದೆ। ಈಗ ಗೊತ್ತಾದ್ರಿ ಇದು ಮೂರು ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಣ್ಣಗಳು, ಆಮೇಲೆ ಜಿಬ್ರಾ ಪಟ್ಟಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾದ್ರಿ।
ಈಗ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ, ಸ್ವಲ್ಪ ಶಬ್ದಾರ್ಥ ಕಡೆ ಹೋಗೋಣ. ಆ ಶಬ್ದಾರ್ಥನ ನೀವು ತೆಗೀರಿ, ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಒಳಗೆ ನೀವು ಏನು ಮಾಡೋಣ ನೋಡಿರಿ. ನಾ ಇದರಲ್ಲಿನ ಈಗ ಬರೆಯಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಅದಾವು. ಹಾಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ತೆಗೆದ್ರಾ? ನಾನು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಪಾಠ ನಾ ಹೇಳಲಿಕ್ಕತ್ತೀನಿ ಅದನ್ನು ನೀವು ಏನಪ್ಪ ಆ ಪಾಠ ತೆಗೆದು ಏನಪ್ಪ ನಾ ಕವಿ ಪರಿಚಯ ಹೇಳಿದ್ರೆ ಕವಿ ಪರಿಚಯ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಶಬ್ದಾರ್ಥ ತೆಗೆದ್ರೆ ನಾವು ಹೇಳಲಿಕ್ಕತ್ರ ಶಬ್ದಾರ್ಥನ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಭಾವಾರ್ಥನ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ರೀ. ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ತಿಳಿಯಾಕತ್ತದ್ರಿ? ಏನು ನೋಡಿರಿ. ಏನು ತಿಳಿಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪಿಗೆ ಏನಪ್ಪ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ, ನಾನು ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ शब्दार्थ, अभी शब्दार्थ को जाएंगे. देखो अभी शब्दार्थ यहाँ पर बेडम. बेडम का मतलब है यहाँ पर अंधाधुंधा. अंधाधुंधा यानी जहाँ एक नियम पालन नहीं किया जाता उसको हम क्या कहते हैं, यहाँ पर अंधाधुंधा कहते हैं. ಅಂದರೆ ಏನು ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬೇಕಾದರೂ ಅಂದರೆ ನಿಯಮ ಪಾಲನೆ ಇರಲಾರ್ದೆ ಹೆಂಗೆ ಬೇಕಾದರೂ ನಾವು ರೋಡಿನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬಹುದು, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಅಂಕುಡೊಂಕಾಗಿ ಅಂದರೆ ಎತ್ತಬೇಕಂತ ಹೋಗುವುದು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. बाट जोहना. बाट जोहना का मतलब क्या है, यहाँ पर एक प्रतीक्षा करना. प्रतीक्षा करना यानी हम घर से बाहर जाते रहते हैं तो लोग घर पे क्या करते हैं, यहाँ पर माँ बाप सभी भाई बहन सभी परिवार वाले क्या करते हैं, यहाँ पर हमारी प्रतीक्षा देखते रहते हैं, रास्ता देखते रहते हैं. इसका एक कन्नड़ का मतलब क्या है, दारी नोडोದು. एक बाट जोहना ಇದರ ಒಂದು ಅರ್ಥ ಏನ್ರಿ, ದಾರಿ ನೋಡೋದು. ಈಗ ನಾವು ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಹೋಗಿರ್ತೀವಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ. ಆ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಹೋದಾಗ ಏನಪ್ಪ ಮನೆಯವ್ರು ನಾವು ಬರುಮಟ್ಟ ಏನಪ್ಪ ನಮ್ಮ ಒಂದು ದಾರಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ತಾರೋ, ಪ್ರತೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದ್ರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗಮ್. ಗಮ್ का मतलब है दुख. ಗಮ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ದುಃಖ, ನೋವನ್ನು ಕೊಡೋದು, ದುಃಖವನ್ನು ಕೊಡೋದು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. नेक्स्ट है सौगात. सौगात का मतलब है तोहफा. तोहफा यानी ಬಹುಮಾನ, ಒಂದು ಏನಪ್ಪ ಪುರಸ್ಕಾರ, ಬಹುಮಾನ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಾಣಿಕೆ ಅಂತ ಹೇಳೋದು. ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಬಹುದು. नेक्स्ट क्या है यहाँ पर आंख चुराना. आंख चुराने का मतलब है सामने न देखना. सामने आंख चुराना, सामने न देखना. आंख चुराना ಅಂದರೆ ಕಣ್ಣೆ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡಲಾರ್ದೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಹೋಗೋದ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಆಂಗ ಚುರಾಣಕ ಮತಲಬ್ ಹೈ ಮುಂದೆ ಬರದೇ ಇರುವುದು, ಮುಂದೆ ಒಂದು ಬರದೇ ಒಂದು ಇರುವುದು ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ क्या है यहाँ पर फौरन. फौरन का मतलब है बहुत ही तुरंत. तुरंत का मतलब है जल्दी, बहुत ही एक जल्दी हम क्या करते हैं, इसका अर्थ यहाँ पर आते हैं. और अनमोल. अनमोल का मतलब है अमूल्य. अनमोल का मतलब है यहाँ पर अमूल्य. अमूल्य बहुत ही इंपॉर्टेंट, बहुत ही महत्व, ಬಹಳ ಒಂದು ಮಹತ್ವದ ಆಗಿದ್ದಂಥದ್ದು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. और चौराह. चौराह का मतलब है यहाँ पर जहाँ चार रास्ते मिलते हो. जहाँ चार रास्ते मिलते हो. जहाँ चार रास्ते मिलते हो यानी ऐसे 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 और ऐसे. इसको क्या कहते हैं, हम चौराह कहते हैं. इसको क्या कहते हैं, चौराह. इसको हम चौराह कहते हैं. समझ में आ रहा है? तो यह शब्दार्थ हो गया. अभी क्या करेंगे, यहाँ पर पहले एक पंक्ति को हम देखेंगे. यहाँ पर चार पंक्तियों का एक पहला भाग हम देखेंगे. चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो, कभी सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलने लगना, साइकिल पर हो या पैदल कभी ना बेडब चलना. यहाँ पर चलती बस पर चढ़ो नहीं तुम. हाँ, बस जा रही है, हाँ वैन जा रही है, कोई भी एक व्हीकल जा रही है तो उस जाते हुए एक बस में व्हीकल में हम नहीं चढ़ना चाहिए, नहीं जाना चाहिए. समझ में आ रहा है? नहीं, हम चढ़ना नहीं चाहिए, नहीं जाना चाहिए. और कभी मत कूदो. चलती बस से चल रहा है, बस जा रहा है, उस जाते हुए बस से हम कूदना भी नहीं चाहिए, हम गिरना भी नहीं चाहिए. तो वहाँ पर कूदने से चढ़ने से क्या हो जाएगा, हमको एक तकलीफें होगी, बहुत ही चोट लगेगी. इसीलिए चलती बस से चढ़ना नहीं है और चलती बस से कूदना भी नहीं है. समझ में आ रहा है? तो ऐसे ही कभी सड़क पर जाकर बच्चों. अभी बच्चों को आप लोगों को बोल रही हैं कवि. क्या कह रहे हैं, आप लोगों को यहाँ पर बच्चों को सड़क पर जाकर, रास्ते पे जाकर कभी भी नहीं खेलना है. रास्ते पे जाकर कभी भी यहाँ पर नहीं खेलना है, ऐसे यहाँ पर बताने की कोशिश कर रहे हैं. और साइकिल पर हो या हो पैदल, कभी ना बेडब चलना. साइकिल पर हो, साइकिल पे हो या पैदल पे चलते हो, हम
पैदल ही जाते हो, हमारे पाँव से चलना हो तो साइकिल पर कोई भी व्हीकल पे हो या हमारे खुद हम जाना हो तो कभी भी रास्ते पर, कभी भी एक मार्ग पर बेडम नहीं चलना, अंधा-धुंधा उधर नियम के विरुद्ध हम नहीं चलना चाहिए, नियम के विरुद्ध हम नहीं चलना चाहिए। ऐसे यहाँ पर 3 लाइन के एक पद्य को पहले एक भाग में हम देख सकते हैं। ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೇ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಯಾರ ಒಳಗೆ ಪದ್ಯದ ಒಂದನೇ ಪ್ಯಾರ ಒಳಗೆ ಏನು ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ ಅಂದ್ರೆ ಏನು ಬರ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಬಸ್ಸಿನ ಒಂದು ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಂಥ ಬಸ್ಸಿಗೆ ಹತ್ತಬಾರ್ದು, ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಬಸ್ಸಿನಿಂದ ನಾವು ಇಳಿಯಬಾರ್ದು, ಒಂದು ಜಿಗಿಯಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕತ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಹೇಳಲಿಕ್ಕತ್ತಾರೆ? ನಾವು ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಬಸ್ಸಿಗೆ ಹೋಗುವಂಥ ಬಸ್ನ್ಯಾಗ ಹೋಗ್ತಾ ಬಸ್ನ್ಯಾಗ ನಾವು ಹತ್ತಿದೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಾಲು ಜಾರಿ ನಾವು ಬಿದ್ದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಏನಂತಾರೆ ಬಸ್ಸಿನ ಒಂದು ಗಾಳಿ ಒಳಗೆ ನಾವು ಸಿಕ್ಕೋಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವ ಅಲ್ಲಿ ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಬರ್ತೈತಿ. ಅದು ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಬಸ್ಸಿನಿಂದ ನಾವು ಜಿಗಿದ್ರು ಕೂಡ ಇಳಿದ್ರು ಕೂಡ ಜಿಗಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇಳಿದ್ರು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಲ್ಲೂ ಏನಪ್ಪ ನಮಗೆ ಏನಪ್ಪ ಒಂದು ತೊಂದರೆ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ನಮ್ಮ ಜೀವ ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಸಂಗನ ಏನಪ್ಪ ಅಲ್ಲಿ ಬರಬಹುದು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನು ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಕವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರೆ. ಮತ್ತು 2ನೇ ಲೈನ್ ಒಳಗೆ ಏನು ಹೇಳಾಕ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಮಕ್ಕಳೇ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ರೋಡಿನಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಹೋಗಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೀವು ಆಟ ಆಡಬೇಡ್ರಿ. ಈ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಆಟ ಆಡಕತ್ತೀವಿ, ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಆಟ ಆಡೋದಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಜೋರಾಗಿ ಒಂದು ಯಾವುದೇ ಒಂದು ವೆಹಿಕಲ್ ಬಂತು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ ಬಂತು, ಟ್ರಕ್ ಬಂತು, ಲಾರಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಬಸ್ ಬಂತು ಅಂದಾಗ ನಾವು ರೋಡಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಗೆ ಏನಪ್ಪ ಹಾಯ್ಕೊಂಡು ಏನಪ್ಪ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಬಹುದು, ನಾವು ಕೈಕಾಲು ಮುರ್ಕೋಬಹುದು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ನಮ್ಮ ಜೀವನ ಹೋಗಬಹುದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಮಕ್ಕಳೇ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಏನಪ್ಪ ನೀವು ಆಟ ಆಡೋಕೆ ಹೋಗಬೇಡ್ರಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಪ್ಪ ನಾವು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಆಟ ಆಡಬಾರ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವ ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತಲ್ಲ, ಅಪಘಾತ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ ರೀ, ಹೌದಾ? ಬಂದು ಹಾದು ಬಿಡ್ತದೆ ರೀ. ಅದು ಹಾಕಿದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಕಾಲ ಮೇಲೆ ಹಾದು ನಾವು ಕಾಲು ಮುರ್ಕೋತೀವಿ, ಒಂದು ಶರೀರದ ಪೂರ್ತಿ ಇಡೀ ಭಾಗನ ಹಾಯ್ದು ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಕೈಕಾಲು ಮುರ್ಕೋಬಹುದು, ತಲೆ ಹೊಡಬಹುದು, ನಮ್ಮ ಜೀವನ ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಏನು ಬರ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆಟ ಆಡಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 3ನೇ ಲೈನ್ ಒಳಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಸೈಕಲ್ ಪರ್ ಹೋ ಯಾ ಪೈದಲ್ ಕಭಿ ನ ಬೇಡಮ್ ಚಲನ. ಸೈಕಲ್ ಮೇಲೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ನಾವು ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಆಗಲಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ರೋಡಿನೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಯಾವಾಗಲೂ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅಂಕುಡೊಂಕಾಗಿ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೋಗಬಾರ್ದು. ಈಗ ನಾವು ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಎಡಕ್ಕೆ ನಾವು ಎಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾವು ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಎಡಗಡೆಗೆ ಹೋಗಬೇಕು. ನಾವು ಬಲಗಡೆಗೆ ಹೋದಿವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಬಸ್ಗಳು ವ್ಯಾನ್ಗಳು ಏನಪ್ಪ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಾಹನಗಳು ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ಏನಪ್ಪ ನಮ್ಮ ನಿಯಮದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಹೋಗ್ತಿರ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ನಾವು ಏನಪ್ಪ ಹಾಯ್ಬೋದು. ಅದು ಬಸ್ಸು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಾಹನ ನಮಗೆ ಹಾಯ್ಬೋದು, ನಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ಬೋದು, ಅಪಘಾತ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೈಕಲ್ ಮೇಲೆ ಹೋಗಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲೇ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ನಿಯಮದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಹೋಗಬಾರ್ದು. ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಕೈಕಾಲು ಮುರಿಬೋದು, ಅಪಘಾತ ಆಗ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಜೀವನವೂ ಸಹಿತ ಹೋಗಬಹುದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ತಿಳಿದು ಬರ್ತದೆ ರೀ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ 3 ಲೈನ್ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗೈತಿ ಅಂತ ನಾನು ಇಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ನಾನು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಇದೇ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಪದ್ಯದ ಮೂಲಕ ನಾನು ಬರ್ತೀನಿ. ಅಷ್ಟನ್ನು ನೀವು ಕವಿ ಪರಿಚಯ, ಶಬ್ದಾರ್ಥ, ಆಮೇಲೆ ಉದ್ದೇಶ ಎಲ್ಲನೂ ಏನಪ್ಪ ನೋಡ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೋರಿ. ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಯಾವಾಗ ಹೇಳ್ತೀನಿ ಅವಾಗ ಸೆಂಡ್ ಮಾಡಾಕತ್ರೆ ಏನು ತಿಳಿಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಇದಂತೂ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿ अच्छा बच्चों, अब तक आप इस वीडियो को देखा है ना, तो आप लोगों को सभी को धन्यवाद। मैं कल फिर से यही एक पद्य लेकर आऊँगी, तो बाकी सारा बचे हुए सारे 3 एक पंक्तियों को मैं समझाने की आपको कोशिश करूँगी। तो इतना कवि परिचय, उद्देश्य और शब्दार्थ और एक पंक्ति का एक भावार्थ आपको समझा है तो मैं यहाँ समझती हूँ। धन्यवाद।